स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण कटोरी म्हणजे बाही कटिंग चार्ट बघणार आहोत। आपली जी बाही कटिंग असते त्या बाही कटिंगचा चार्ट बघणार आहोत। काय होतं, नेहमी आपण बाही कटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येतात, म्हणजे छातीचा बाही रुंदी कशी काढायची, बाही रुंदी काढताना कुठली ट्रिक वापरायची, त्याच्यानंतर आपण बाहीची उंची घेतल्यानंतर जी कॅप हाईट असते आपली ती किती घ्यायची, नेहमी प्रॉब्लेम येतात। त्याच्या अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला, पण थोडासा कॅमेरा हल्ल्यामुळं जे आहे ते व्यवस्थित दिसत नाही। खूप सारे कमेंट होते की ताई ते व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यासाठी हा डबल मी व्हिडिओ अपलोड करत आहे। आता मी तुम्हाला व्यवस्थित असं दाखवणार आहे, सांगणार आहे, त्याचबरोबर एक बाही कटिंग करूनही दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक करा। आता मी इथं खाली झाकून ठेवलेलं आहे कारण तुम्हाला व्यवस्थित सगळं समजून यावं त्यासाठी। बघा, अगोदर आपण काय करूयात, आपला हा जो आहे बाही कटिंगचा चार्ट आहे, इथं मी साईज लिहिलेली आहे, तुम्ही बघू शकता। साईज लिहिलेली आहे, छातीचा चौथा भाग आहे, त्याच्यानंतर आपला दंडघेर म्हणजे शिलाई मार्जिन आपण किती मिक्स करायचं, एकूण बाही रुंदी लिहिलेली आहे, आणि इकडं जे आहे ते उंचीनुसार कॅप हाईट आहे। आता बघा, इथं मी तुम्हाला सांगत आहे बाही रुंदी कशी काढायची। आपला हा ब्लाऊज 28 साईजचा आहे, 28चा चौथा भाग येतो आपला 7 इंच, मग त्यामध्ये आपण 1.5 इंच मिक्स करायचं आहे शिलाई मार्जिन, आणि आपल्याला बाहीची रुंदी जी आहे ती आपण किती घ्यायची आहे, 28चा चौथा भाग किती आलेला आहे आपला 7 इंच, मग आपण बाही रुंदी घ्यायची आहे 7 इंच। बघू शकता तुम्ही बाही रुंदी किती घ्यायची आहे। आपला ब्लाऊज किती साईजचा आहे, 28 साईजचा आहे। आपला ब्लाऊज जो आहे तो 28 साईजचा आहे, मग बाही रुंदीसाठी तुम्ही 28चा चौथा भाग येतो 7 इंच, मग तुम्ही 28 साईजचा ज्यावेळेस ब्लाऊज कट करा त्यासाठी बाही रुंदी तुम्ही 7 इंच घ्यायची आहे, म्हणजे तुमचा ब्लाऊज बाही रुंदीमध्ये परफेक्ट येईल। बाही लावताना तुम्हाला बिलकुल कमी पडणार नाही, अशा पद्धतीनं तुम्ही घ्या। आता बघा, इथं आपला 30चा ब्लाऊज आहे, 30 साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी बाही रुंदी आपली 7.5 इंच येणार आहे। आता 32 साईजचा ब्लाऊज आहे तर आपली बाही रुंदी 8 इंच येणार आहे, म्हणजे 32चा चौथा भाग येतो 8 इंच। आता आपण इथं 34चा ब्लाऊज आहे, आपला 34 साईजचा ब्लाऊज आहे, 34 साईजच्या ब्लाऊजसाठी आपली छातीचा चौथा भाग येतो 8.5 इंच, आणि आपली जी बाही रुंदी येते ती आपली 8.5 इंच येते, म्हणजे छातीचा चौथा भाग आपण बाही रुंदीसाठी घेत असतो। 36 साईजचा ब्लाऊज आहे, 36चा चौथा भाग येतो 9 इंच, आणि एकूण आपली बाही रुंदी येते 9 इंच, त्यामध्ये शिलाई मार्जिन वगैरे ॲड करण्याची काही गरज नाही। त्याच्यानंतर आपण 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच, आणि त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन दंडघेर प्लस शिलाई मार्जिन, ते कसं करायचं मी तुम्हाला बाही कटिंग करताना ते दाखवणार आहे। म्हणजे 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच, म्हणजे तुमची बाही रुंदी 38 साईजच्या ब्लाऊजसाठी 9.5 इंच येणार आहे। आता बघा, 40 साईजचा ब्लाऊज आहे आपला, हा 40 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण छातीचा चौथा भाग येतो 10 इंच, 10 इंच आल्यानंतर आपण छातीचा चौथा भाग 10 इंच आल्यानंतर आपल्याला बाही रुंदी आपली 10 इंच येणार आहे। 42 साईजचा ब्लाऊज आहे आपला, 42 साईजच्या ब्लाऊजसाठी बाही रुंदी येते, छातीचा चौथा भाग येतो 10.5 इंच, म्हणजे बाही रुंदी आपली 10.5 इंच येणार आहे। आता आपला साईज आहे 44 साईज, 44 साईजचा आपल्याला चौथा भाग येतो 11 इंच, म्हणजेच छातीचा चौथा भाग म्हणजेच आपली बाही रुंदी म्हणजे 11 इंच येणार आहे। आता 46 साईजसाठी, 46 साईजसाठी आपली छातीचा चौथा भाग येतो 11.5 इंच, म्हणजे आपली बाही रुंदी 11.5 इंच येणार आहे। 48 साईजसाठी 48चा चौथा भाग येतो 12 इंच, म्हणजे आपली बाही रुंदी येणार आहे 12 इंच। आता हे झालेलं आहे बाही रुंदी कशी काढायची। आता हे जे आहे ते तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजची बाही कटिंग करताना हे अजिबात प्रॉब्लेम येणार नाहीत। मी इथं तुम्हाला छातीचा चौथा भागही दिलेला आहे, आणि चौथा भाग म्हणजेच आपली बाही रुंदी एकदम व्यवस्थित तुम्हाला स्पष्टपणे व्यवस्थित सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला इथं बाही रुंदी घेताना टेन्शन येणार नाही, आणि चौथा भाग काढायचाही तुम्हाला काही गरज नाही। मी इथं तुम्हाला चौथा भागही काढून दाखवलेला आहे, आणि बाही रुंदी काढून दाखवलेली आहे, तर तुम्ही कुठल्याही साईजची बाही एकदम परफेक्ट अशी व्यवस्थित कटिंग करू शकता। आता राहिला प्रश्न कॅप हाईटनुसार बाही रुंदी किती घ्यायची, उंची किती बाही उंचीनुसार कॅप हाईट किती घ्यायची, तर मी इथं तुम्हाला आता तेही सांगते। तर बघा, आपली उंची किती घ्यायची बाहीची आणि कॅप हाईट किती घ्यायची ते बघूया। 2 इंचाची जर बाही असेल तुमची तर कॅप हाईट तुम्ही 1 इंच घ्या, आणि ती
आणि 3.5 इंचाची जर बाही असेल तुमची तर 1.5 इंच घ्या. त्याच्यानंतर 4 आणि 4.5 इंचाची बाही असेल तर तुम्ही 2 इंच घ्या कॅप हाईट. आता ती खुल्या भागाकडून कॅप हाईट किती घ्यायची तेही मी तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवणार आहे. त्याच्यानंतर 5 आणि 5.5साठी तुम्ही 2.5 इंच घ्या कॅप हाईट. त्याच्यानंतर 6 इंचची जी बाही आहे आपली बाहीची उंची जर 6 इंच असेल तर 3 इंच कॅप हाईट घ्या. 6.5 इंच असेल तर 3.5 घ्या. 7, 8 बाही उंची असेल तर तुम्ही 3.5 घ्या. बाही उंची 9, 10 असेल तर 3.5 घ्या. बाही उंची 11, 12 असेल तरीही 3.5. बाहीची उंची 13, 14 असेल तरी पण 3.5 इंच. 15, 16 इंच जर बाहीची उंची असेल तर तुम्ही तरीही 3.5 घ्या. 17, 18, 19 असेल बाहीची उंची तरीही तुम्ही 3.5 इंच घ्या. अशा पद्धतीने तुम्ही बाही उंची आहे ही आपली आणि इकडं आपण खुल्या भागाकडून कॅप हाईट किती घ्यायचं ते मी इथं तुम्हाला व्यवस्थित लिहिलेलं आहे. 6 इंचापर्यंत बदलतो. 1 इंच, 1.5 इंच, 2, 2.5 आणि 3 आणि 6.5 इंचाच्या पुढच्या ज्या बाही आहेत आपल्या त्याच्यासाठी तुम्ही 3.5 इंच कंपल्सरी घ्यायचं आहे. प्रत्येक साईजसाठी तुम्ही 3.5 इंचच घ्यायचं आहे. म्हणजे 6.5च्या पुढच्या ज्या बाही कटिंग आहेत आपली त्याच्यासाठी खुल्या भागाकडून तुम्ही कॅप हाईट ही 3.5 इंच घ्या. म्हणजे तुमची बाही जी आहे मुंड्यामध्ये गुळ येणार नाही, बाहीमध्ये चुना पडणार नाही, बाही ओढणार नाही, बाहीला जो गोल आकार येतो तो परफेक्ट येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करा कॅप हाईट घेऊन, ही उंची घेऊन. आता मी तुम्हाला इथं एक बाहीची कटिंग करून दाखवणार आहे. म्हणजे इथं जे लिहिलेलं आहे दंडघेर प्लस शिलाई मार्जिन ते कसं घ्यायचं ते तुम्हाला मी इथं आता सांगणार आहे. आता आपण हा चार्ट इथंच ठेवूया आणि बाहीची कटिंग करायला सुरुवात करूया. आता तुम्ही किती इंचाची बाही इथंच हा चार्ट बघितला ना तुम्ही वहीमध्ये जर हा चार्ट लिहून ठेवला तर तुम्हाला कुठलीच बाही कटिंग करताना बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. सहज आणि परफेक्ट तुम्ही कटिंग करू शकता. आता बघा आपण इथं 7 इंच आहे आपली बाही जी आहे ती 7 इंच घेऊयात. म्हणजे तयार 6.5 आहे. शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे अस्तरसाठी आपण ही तयार करत आहोत. 7 इंच म्हणजे बाहीची उंची किती आहे आपली 6.5. अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन मिक्स केलं म्हणजे किती झालेलं आहे आपलं 7 इंच. आता बघूयात आपण आणि हे जे आहे ते आपण 40 साईजसाठी आपली बाही कटिंग करूयात. म्हणजे बाही रुंदी आपण 10 इंच घ्यायची आहे. 40चा चौथा भाग इथं घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 10 इंच घेतलेला आहे. इकडेही आपण 10 इंच घ्यायचं आहे. मी अगोदरही व्हिडिओ अपलोड केला होता पण काय झालेलं थोडंसं कॅमेरेमध्ये व्यवस्थित दिसलं नव्हतं म्हणून कमेंट आलेल्या ताईंच्या त्यांच्यासाठी मी डबल व्हिडिओ अपलोड करत आहे. कारण आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणजे तुम्हाला ही परफेक्ट कटिंग करता येते. असंच तुम्हाला काय समजलं नसेल तर कमेंटमध्ये विचारत जा. मी नक्की तुम्हाला उत्तरं देण्याचा प्रयत्न करत जाईल. आता आपण हे वरचं जे आहे ना कट करू आणि मग आपण माप टाकूयात. आता फक्त आपण इथं बाहीची उंची आणि बाहीची रुंदी घेतलेली आहे. आता आपण इथं काय करायचं आहे खुल्या भागाकडून कॅप हाईट घ्यायची आहे. आपली बाही किती इंचाची आहे 6.5 आणि शिलाई मार्जिन अर्धा इंच. तुम्ही शिलाई मार्जिन धरायचं नाही. फक्त बाहीची जी तयार उंची आहे बाहीची उंची तयार किती आहे आपली 6.5 इंच आहे. तर आपण इथं कॅप हाईट 3.5 इंच घेणार आहोत. कारण 6.5 इंचाच्या पुढच्या ज्या बाही आहे त्याच्यासाठी आपण कॅप हाईट इथं 3.5 इंच घ्यायची असते. म्हणजे कॅप हाईट कुठं घ्यायची तर इकडच्या बाजूने इथं 3.5 इंच घ्यायचं. उंचीनुसार कॅप हाईट घ्यायची. आता इथं मी तुम्हाला पूर्ण उंचीचं कॅप हाईट दिलेलं आहे तसं घ्यायचं. इकडल्या साईडला घ्यायचं. तिथं कॅप हाईट जिथं घेतलं ना तिथं तुम्ही 1.5 इंचावरती मार्क करा. असं इथंही आपण 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. इथं 1.5 इंचावरती मार्क केलं. इथंही 1.5 इंचावरती मार्क केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता हे जे 1.5 इंचाचं अंतर आहे तुम्हाला मी इथं दाखवलेलं दंडघेर प्लस शिलाई मार्जिन ते कसं घ्यायचं. म्हणजे इथं जे आहे ना दंडघेर प्लस शिलाई मार्जिन मी एक पॉईंट दिलेला आहे इथं. म्हणजे तुमचा दंडघेर घ्या ब्लाऊजचा जितका असेल तितका दंडघेर घ्या इथं तुम्ही. म्हणजे ब्लाऊजचा जितका येईल तुमच्या तितका दंडघेर घ्या. आपण इथं 7 इंच घेऊयात. 7 किंवा 7.5. आता इथं आपण 7 इंच दंडघेर घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार दंडघेर घ्या.
म्हणजे आणि इथं शिलाई मार्जिन मिक्स करा 1.5 इंच बरोबर, असं बरोबर येतं. हे आपण किती घेतलेलं आहे दंडघेर, 40 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 7 इंच घेतलेला आहे. तुमच्या ब्लाऊजचं माप घेऊन दंडघेर घ्या. तुम्ही इथं दंडघेर घ्या प्लस 1.5 इंचचं शिलाई मार्जिन. म्हणजे हा जो पॉईंट आहे मी तुम्हाला इथं दिलेला, दंडघेर प्लस शिलाई मार्जिन, हा पॉईंट दंडघेर प्लस शिलाई मार्जिन मी दिलेला आहे. ते कसं काय ते इथं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. म्हणजे काय करायचं, इकडं दंडघेर घ्यायचा आहे अगोदर 7 इंच. आपण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन किती मिक्स केलं, 1.5 इंच. तर मग आपण इथं 1.5 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं हा जो पॉईंट आहे ते दंडघेर प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच असं आहे. मग मी दंडघेर लिहिलेले नाही आहेत, कारण ब्लाऊजचे आपण दंडघेर बघून घ्यायचा असतो, म्हणून मी इथं दंडघेर लिहिलेला नाही. तर आता आपण हे क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे. असं हे आपलं शिलाई मार्जिन आहे. हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे. हे आपलं दंडघेर आहे हा. तर आता आपण ह्या 1.5 इंचापासून ह्या 1.5 इंचापर्यंत परफेक्ट असा गोलमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे बाहीला आपल्या. तर बघा इथं मी तुम्हाला कसं व्यवस्थित अशी माहिती सांगितलेली आहे की पाईट कुठं घ्यायची, परत बाहीची उंची कशी घ्यायची, दंडघेर कसा घ्यायचा. मेन प्रॉब्लेम जो असतो तो आपल्याला बाही रुंदीचा असतो. बाही रुंदी परफेक्ट येत नाही, त्यामुळं ब्लाऊजही व्यवस्थित येत नाही. इथं मी तुम्हाला परफेक्ट अशी बाही रुंदी कशी काढायची प्रत्येक साईजसाठी सांगितलेलं आहे 28 ते 48 पर्यंत. आणि हा जो आकार आहे तो 1/2 इंचाचा आला पाहिजे. अगोदर तुम्ही बाहेरच्या बाजूने गोलाकार देऊन घ्या असा, आणि मग आतल्या बाजूने गोलाकार द्या. म्हणजे तुमचं हे माप आहे ते दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ना 1/2 इंचाचं आलं पाहिजे. 1/2 किंवा पाऊण इंच, ह्यापेक्षा कमी आणि जास्त होऊ द्यायचं नाही. 1/2 किंवा पाऊण दोन्ही आलं तरीही चालेल. अशा पद्धतीनं इथं तुम्ही बाही कटिंग करायची आहे. तर चार्टप्रमाणे मी तुम्हाला इथं एक स्लीव्हची कटिंग करूनही दाखवलेली आहे. तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. परफेक्ट असा व्हिडिओ आहे. आणखीन चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा जा, व्हिडिओला लाईकही करत जा, म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. बाही उकलून घ्यायची आपण अशी आणि कट करायची. बघा छान आपली अशी बाहीची कटिंग तयार झालेली आहे. आणि हा जो भाग आहे हा आकार आपल्याला परफेक्ट आलेला पाहिजे. हा आकार जो आहे ना तो परफेक्ट आला तरच आपली बाही परफेक्ट आली असे आपल्याला समजते. तुम्ही बघू शकता इथं आकार आपला परफेक्ट आलेला आहे, अजिबात त्यामध्ये काही प्रॉब्लेम झालेला नाही. तर ही जी बाजू आहे 1/2 इंच आपण आतमध्ये कट केलं ना, ती बाजू आपली समोरील बाजू आहे. तुम्ही ब्लाऊजला जोडताना असं पेपरवरती मार्क लिहून घ्या आणि कपड्यावरती मार्क करा खडूने, किंवा छोटासा कट मारा. कट मारायला जमत नसेल तर खडूने 2 मार्क करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ही समजतं की आपली समोरची बाजू आहे. आणि हा जो आहे तो आपला बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. सेंटरपासून बाही लावायची, साईडनी बाही लावायची नाही. कट झालं तर आपण कट करू शकतो. मध्यापासून बाही लावायला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजची बाही कटिंग करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.